नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरं तर अजून 1.5-2 महिने शिल्लक आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका या साधारण मार्च, एप्रिल, मे या कालखंडात होतील आणि बहुधा त्याच वेळेला तमिळनाडू, केरळ, पुदुचेरी या सुद्धा निवडणुका होतील. पण आत्तापासून म्हणजे गेले 1-2 महिने तरी 3 टर्म मुख्यमंत्री असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या संस्थापक ममता दिदी इतक्या विचलित झालेल्या आहेत की आपण आत्ताच निवडणूक हरलो की काय असे चटके बसल्यासारख्या त्या वागतायत. ज्या प्रकारचा आक्रस्ताळेपणा ममता दिदी करताना दिसतात, तेव्हा त्याचं विश्लेषण होणं आवश्यक आहे. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेत ते त्यांचा अजेंडा आहे. पण ज्याला राजकारणाचं विश्लेषण करायचंय त्याने ममता दिदींनी उपस्थित केलेले मुद्दे किंवा भारतीय जनता पक्षाकडून, केंद्राकडून, बंगालच्या सरकारकडून जी उत्तरं, आरोप प्रत्यारोप चालतात याच्यावर उहापोह करण्यापेक्षा ममता दिदी इतक्या लवकर का विचलित झाल्यात, ज्यांच्याकडे गेल्या निवडणुकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक विजय मिळालेले आकडे आहेत, अशा ममता दिदी आज अचानक इतक्या विचलित झालेल्या असतील तर नक्कीच काहीतरी वेगळी राजकीय गडबड आहे हे ओळखून त्याकडे डोळसपणे बघितलं पाहिजे. आणि म्हणून मी ज्या वेळेला अशा प्रकारच्या निवडणुकांचं विश्लेषण करत असतो तेव्हा दोन्ही बाजूचे नेते आणि कसे वागतात, बाकी सर्वे वगैरे येत असतात. तुम्ही आता तुमच्या वेगवेगळे ओपिनियन पोल आलेले आहेत किंवा इंडिया टुडे जो यशवंत देशमुखचा मूड ऑफ द नेशन म्हणून दाखवतो ते बघितलेलं आहे. ते सगळं बघितलं तरी त्याच्या पलीकडे जाऊन या निवडणुकांमध्ये गुंतलेले जे राजकीय पक्ष आहेत आणि त्या राजकीय पक्षांची जी मानसिकता आहे, त्यांची बॉडी लँग्वेज आहे, त्यांच्या आचरणाची शैली आहे, त्यांची भाषा आहे, हे सगळं बारकाईने बघितलं तर मग तुम्हाला योग्य विश्लेषण करता येतं. आणि मी गेले काही दिवस ममता दिदींचा आक्रस्ताळेपणा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि दुसरीकडे 2021 म्हणजे 5 वर्षापूर्वी अब की बार 200 पार असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे अमित शहा वगैरे नेते आहेत, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांची बॉडी लँग्वेज याचा सुद्धा अभ्यास करतोय. आणि या दोन्हीकडच्या नेत्यांच्या बरोबरीने ज्या राजकीय घटना आहेत, जो घटनाक्रम आहे आणि येणारे सर्वे आहेत, याचा जेव्हा मी एकत्रित अभ्यास करायला जातो तेव्हा मी आज म्हणजे 10 फेब्रुवारी 2026 या दिवशी तुम्हाला माझा अंदाज सांगतोय. तो अंदाज असा आहे की या क्षणी पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये, विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला काठावर बहुमत मिळून त्यांची सत्ता टिकून राहू शकेल अशी परिस्थिती आज आहे. पण याचाच अर्थ दुसरीकडे भारतीय जनता पक्ष सुद्धा गेल्या वेळेला जो 200च्या गमजा करत होता आणि 77 वर येऊन अडकला, त्या भारतीय जनता पक्षाला साधारणतः 140-150 पर्यंत मजल मारता येईल अशी परिस्थिती आज आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये 294 इतक्या जागा आहेत. 294 याचा अर्थ 137 या निम्म्या निम्म्या होतात. म्हणजेच भारतीय जनता पक्षाला 140 जागा मिळाल्या तरी भारतीय जनता पक्षाचं बंगालमध्ये सरकार येऊ शकतं. आणि 120, 30, 35 पर्यंत येऊन ममता दिदी अडकल्या तरीही त्या काठापर्यंत येतील, चांगली टक्कर देतील, पण सत्ता गमावण्याची शक्यता आहे. हे ओपिनियन पोल वगैरे करणारे आडाखेबाज असतात, सर्वे करतात. त्यांची एक काय आधार एक असतो, ज्या आधारावर हे लोक
काय तो निष्कर्ष काढत असतात किंवा राजकारणाचा सर्वे घेत असतात, तेव्हा त्याच्यामध्ये अँटी इन्कम्बन्सी म्हणजे दीर्घकाळ सत्तेत असलेल्या राज्यकर्त्याविषयी, मुख्यमंत्र्याविषयी, सरकारविषयी, पक्षाविषयी जनमानसामध्ये एक प्रकारची आपोआप येणारी नाराजी असते आणि त्यामुळे परत परत निवडणुका जिंकण्यासाठी त्या पक्षाला विशेष प्रयास करावे लागतात. त्याच्या उलट त्याच्या विरोधात सातत्याने लढत राहिलेला जो विरोधी पक्ष असतो त्या पक्षाला सतत 5 वर्ष सत्तेविरुद्ध संघर्ष केल्यामुळे जनमानसामध्ये विरोधी पक्षाविषयी एक थोडी सहानुभूती निर्माण झालेली असते आणि या आधारावर सगळं गणित ओपिनियन पोलचं मांडलं जात असतं आणि त्यामध्ये जर आज घडीला ते जे काय ओपिनियन पोल आलेत ते जे आकडे दाखवत आहेत ते गंभीरपणे बघण्यासारखे आहेत. कुठच्या तरी एका ओपिनियन पोल मध्ये ममता दिदींना 45% लोकप्रियता आहे तर 43% भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता आहे. हा आकडा गंभीर आहे आणि यालाच काटेकी टक्कर म्हणतात. दोघेही जवळजवळ सारखे आहेत. 52% मतं आणि 48% मतं, म्हणजे 48% असलेल्या भाजपने पुढची 5-7% मतं मिळवायची प्रयत्न केला तर ते 50-55%, 53% जाऊन ममता दिदीला मात देऊ शकतात. याच्या खेरीज दुसरी बाजू अशी की आत्ता 52% असलेल्या ममता दिदींनी 3-4% गमावली तर ते 50%च्या खाली येतात आणि भाजपचं पारडं जड होतं. किंवा ममता दिदींनी आज जी परिस्थिती आहे 52%ची त्याच्यामध्ये 2-4% आपली मतं वाढवून घेण्याच्या दृष्टीने मजल मारली तर 55% ते जाऊन भाजप 45% येतो. ही सगळी परिस्थिती आहे. ही मी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. आता मी काही आकडेवारीकडे जातो. ज्या प्रकारचा प्रयास महाराष्ट्रातल्या आणि बिहारच्या निवडणुकीनंतर भाजपच्या विजयासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेले प्रयास जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. आणि RSSचे कार्यकर्ते स्वयंसेवक कुठल्याही राज्यामध्ये निवडणुकीसाठी भाजप किंवा भाजपच्या गठबंधनाला विजयी करण्यासाठी जाऊन राबत असतात. तेव्हा आपण कुठलं काम करतोय, कुठल्या पद्धतीचं काम करतोय, त्यातून आपण मतदारांना कसे बदलू शकतो याविषयीची कुठचीही माहिती संघाच्या केडरकडून, संघाच्या स्वयंसेवकांकडून पत्रकारांना पत्रकार परिषद घेऊन दिली जात नाही. त्यामुळे निकाल लागेपर्यंत संघाने भाजपसाठी त्या निवडणुकीमध्ये काय केलं हा सगळा विषय गुलदस्त्यात राहतो. त्याच्यानंतर भाजप जिंकला असेल, जसा बिहार जिंकला, महाराष्ट्र जिंकला, दिल्ली जिंकली, काय तो हरियाणा जिंकला, त्याचे निकाल लागल्यानंतर संघाचे लोक तिथे कसं काम करत होते याचा एक ओझरता उल्लेख येतो आणि विषय संपून जातो. पण तो जो काय संघाचा कार्यभाग असतो त्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये, तेव्हा जर पत्रकारांनी शोधक वृत्तीने त्या निवडणूक क्षेत्रामध्ये RSSचे स्वयंसेवक कुठल्या पद्धतीचं काम करतायत, एकमेकाशी कसं नेटवर्किंग करतायत, एकमेकाशी त्यांचं संपर्काचं साधनं काय आहेत, कार्यपद्धती काय आहे, मतदारापर्यंत कुठले मुद्दे घेऊन जातात, भाजपचा प्रचार करतात की भाजपचं नाव न घेता भाजपसाठी मतदाराला झुकवत असतात, वळवत असतात, ही कार्यपद्धती काय आहे, भाजप आणि संघ यांचं निवडणूक काळामधलं कोऑर्डिनेशन कसं असतं याचा अभ्यास केला तर कळू शकेल. नाही तर बोलायला ठीक आहे, भाजप ही आता एक निवडणूक चालवणारी, निवडणूक जिंकणारी यंत्रणा झालेली आहे. इलेक्शन मशीन, भाजप मीन्स इलेक्शन मशीन असं मोठ्या अगत्याने सगळ्या चॅनेलवरच्या डिबेटमध्ये सांगितलं जातं. पण ते मशीन किंवा ती यंत्रणा म्हणजे काय आहे, ती कशी काम करते याच्याविषयी माहिती दिली जात नाही. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो की बिहारच्या निवडणुका संपल्या आणि त्यानंतर
भाजपने आणि प्रामुख्याने संघाने हळूहळू करत आपला बंगालमधल्या निवडणूक कार्याचा जोर वाढवलेला आहे. पण गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता दिदींना रेकॉर्ड ब्रेक जागा मिळाल्यावर आणि डावी आघाडी आणि काँग्रेस यांचा पूर्ण सुपडा साफ झाल्यानंतर संघ परत 5 वर्षांनंतर येणाऱ्या निवडणुकीच्या कामाला लागलेला होता. भाजपचा राजकीय पराभव होतो, पण भाजपच्या राजकीय पराभवामध्ये संघाच्या हिंदुत्वाला 2 पावलं मागे जायला लागत असतं आणि त्यामुळे जिथे भाजप निवडणूक हरतो तिथे भाजप आपला संघाचे स्वयंसेवक अधिक जोमाने कामाला लागतात. जे केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये आपण बघत असतो, अधूनमधून बघत असतो. बंगालमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप 77 वर अडकला, बहुमताच्या कुठेही जवळपास जाऊ शकला नाही. तेव्हापासून संघाने जी कामाला सुरुवात केलेली आहे त्याचं प्राथमिक काम म्हणजे अधिकाधिक दुर्गम भागामध्ये, दुर्गम खेड्यामध्ये, सगळ्या वस्त्यामध्ये, सर्व समाज घटकांमध्ये पोहोचायचं आणि शाखांचं जाळं विणायचं. त्या शाखांच्या जाळ्यामधून समाज जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चंचू प्रवेश करून घ्यायचा ही संघाची बेसिक पद्धत आहे. आणि गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये बंगालच्या बहुतांश गावामध्ये संघाची शाखा जाऊन पोहोचलेली आहे. अगदी जिथे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत तिथे सुद्धा संघ जाऊन धडकलेला आहे. आणि आज संघ आणि भाजप यांचं जे एक संयुक्त समिती बंगालच्या निवडणुकीवर काम करते आहे, त्यांच्या डोळ्यासमोर जेव्हा काटेकी टक्कर असं म्हटलं जातं तेव्हाच चित्र जे आहे ते ऐकलं तर अनेक जण थक्क होतील. मी एक ओझरता काही तुम्हाला आकडे सांगतो. पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये 294 आमदार निवडून येतात. या निवडणुकांमध्ये गेल्या 2-3 लोकसभा निवडणुका आणि गेल्या जवळजवळ 2 विधानसभा निवडणुका 21 आणि 16 म्हणजे मोदी युग सुरू झाल्यापासून संघाने आणि भाजपने बंगालवर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्या दरम्यान झालेल्या 5 महत्वाच्या निवडणुका म्हणजे 3 लोकसभा निवडणुका आणि 2 विधानसभा निवडणुका. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये जे मतदान होतं, मतमोजणी होते, ही एक प्रकारे विधानसभा घटकानुसार होते. आणि त्यामध्ये या 5 विधानसभा निवडणुकांमध्ये लोकसभेला निवडून येणारे खासदार असतात आणि विधानसभेला निवडून येणारे आमदार असतात. त्यामुळे 2 विधानसभा निवडणुकांमध्ये आधीच्या मला वाटते 3 होते 2016 मध्ये भाजपचे अवघे 3 आमदार निवडून आले होते. पण तिथून 2021 मध्ये भाजपने 77 पर्यंत झेप घेतली. पण या सगळ्या विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या जागा आहेत त्या आहेत, पण त्या पलीकडे लोकसभा निवडणुकीत जे जे मतदान 14, 19 आणि 24 मध्ये झालं त्याची विधानसभा वाईज आकडेवारी बघितली तर 144 विधानसभा क्षेत्र अशी आहेत की जिथे भाजप कधी ना कधी तृणमूलपेक्षा अधिक वजनदार पक्ष ठरलेला आहे. 1 नंबरचा पक्ष त्या विधानसभा क्षेत्रामध्ये लोकसभा किंवा विधानसभेला भाजप ठरलेला आहे. आणि त्या विधानसभा क्षेत्रांना आजच्या निवडणूक तयारीमध्ये अ वर्गातले म्हणजे एक कॅटेगरी असं नाव देण्यात आले. त्यानंतर साधारणतः 3 पासून 4 पासून 8,000 10,000 पेक्षा कमी मतांनी किंवा दुसऱ्या क्रमांकावर भाजपचा उमेदवार असेल अशा मतदारसंघांची संख्या ही जवळजवळ 50 ते 60च्या घरात आहे. त्यामुळे 144 आणि हे 55 धरले तर 190 पेक्षा अधिक जागा 90 पेक्षा अधिक जागा अशा आहेत की जिथे भाजप आपलं सगळंच्या सगळं सर्वस्व पणाला लावून त्या 190 जागा लढवणार आहे.
थोडंफार 10 टाकल्या तर 200 जागा होतात. 294 मध्ये आपली सगळी शक्ती, त्यातली 90% शक्ती ह्या 190 किंवा 200 जागी लावायची. बाकी 94 जागी आपण उमेदवार उभे करायचे, पण त्या आपण जिंकण्याची शक्यता नाही. पण तिथे पाय रोवून उभे राहण्यासाठी त्या निवडणुका, त्या मतदारसंघात सुद्धा उमेदवार उभे करून पराभव स्वीकारून लढवायचे आहे. म्हणजे त्या जिंकणार नाही हे आधीच गृहीत धरलेलं आहे. पण ज्या 200 जागा लढवू त्यातून 150चा पल्ला क्रॉस करायचा, हे गणित ठेवून भाजप गेले काही महिने, जवळजवळ 8-10 महिने काम करतो आहे. आणि ही गोष्ट जेव्हा आपण 43 आणि 45 टक्केवारी दिसते, ममता दिदींना 45% लोकप्रियता, भाजपला 43%, तिथे कळतं काटेकी टक्कर म्हणजे काय. भाजप ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये निर्विवादपणे जिंकण्याची शक्यता आहे अशा जागा 144-45 होतात. आणि जिथे थोडी ताकद अधिक लावली, थोडी ने सगळी लावली, तर मग 60-70 जागांमधून 20-25 जागा येऊ शकतील. तेव्हा 144 मधल्या साधारण 120 आणि पुढच्या 50-60 मधल्या 25-30 गोळा केल्या तर 150-160चा आकडा येतो. आणि हे न कळण्या इतक्या ममता दिदी बुद्धू नाहीत. तेव्हा SIR असेल, सुप्रीम कोर्टात धाव घेणं असेल, BLO वरून भांडण असेल, वेगवेगळ्या प्रकारे जो तडफडाट आणि जळफळाट ममता दिदींकडून होतोय, त्याचं मुख्य कारण संघाचं हे न दिसणारं काम ग्राउंड लेवलवरून आपल्या कार्यकर्त्यांकडून, आपल्या समर्थकांपासून ममता दिदींपर्यंत पोहोचतंय. आणि त्या बदलणाऱ्या मताचे जे चटके आहेत त्यांनी ममता दिदींना कमालीचं अस्वस्थ केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून आपण आज ममता दिदींची जी तारांबळ उडालेली बघतोय, त्याचं कारण नेमकं ते आहे की ओपिनियन पोल मध्ये 43 आणि 45 फक्त 2%चा फरक आहे आणि अजून 1.5-2 महिने शिल्लक आहेत. भाजप सगळी ताकद लावेल तर 2% पार करून जाऊ शकतो, हे ममता दिदीला कळतं, पत्रकारांना कळत नसेल तरी. आणि दुसरी गोष्ट, या 200च्या आसपास मतदान क्षेत्रामध्ये, विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपने उभारलेली संघटना या तृणमूलच्या स्थानिक कार्यकर्त्यांना दिसते आहे, कळते आहे. आणि त्यामुळे निवडणुकीला 2-2.5 महिने शिल्लक असताना ममता दिदीचा धीर सुटलेला आहे. कारण आणखीन एक आहे, आणि ते कारण म्हणजे गेल्या वेळेला अमित शहा असोत किंवा भाजपवाले असोत, त्यांनी जो उतावळेपणा करून 200 पार वगैरे भाषा केली होती, तशी कुठलीही भाषा यावेळेला वापरली जात नाहीये. असो मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.